नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर उन्हाळ्यामध्ये गॅसेस होतात, ॲसिडिटी होते किंवा आम्लपित्त असा काहीसा प्रकार होतो. अन्नाचं नीट पचन होत नाही. तर त्यासाठी हा बडीशोपपासून बनवलेला मुखवास खूप उपयुक्त ठरतो. यामुळे पोट साफ होतं, कुठल्याही प्रकारचं पित्त वगैरे होत नाही, अपचन होत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी मी 200 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे. त्यानंतर लवंगा घेतल्या 6 ते 7, 10-12 विलायची, 2 चमचे काळं मीठ, ओवा घेतलेला आहे 3 चमचे आणि 2 चमचे ज्येष्ठ मध. हे सगळं प्रमाण मी हा पोहे खायच्या चमच्याने घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी आपण ही बडीशोप आधी निवडून घेतलेली आहे आणि आता आपण एक एक साहित्य भाजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी 10-12 विलायच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण इथे थोड्याशा फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत. यामध्येच मी 7 ते 8 लवंगा घालून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर उष्णतेचा त्रास होत असेल तर ह्या लवंगाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी देखील काहीच हरकत नाही. तर बऱ्याच जणांना ही मसाली सुपारी खूप आवडते, पण ही मसाला सुपारीपासून तयार होते आणि सुपारीचे खूप असे दुष्परिणाम होतात. त्यामुळे सुपारी आपण शक्यतोवर खात नाही. तरी ही मसाली सुपारीसारखाच काहीसा प्रकार आहे हा मुखवास म्हणजे. आणि सुपारीचा वापर न करता फक्त बडीशोपपासून आपण ही मसाला सुपारी किंवा हा मुखवास किंवा पाचक अगदी काहीही म्हणा, हे आज आपण बनवणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, बडीशोप खाताना दातामध्ये अडकते किंवा बऱ्याच जणांना नुसती बडीशोप खायला नाही आवडत. घरामध्ये कोणी वयस्कर असतील तर त्यांना बडीशोप खायला चावायला त्रास होतो. तर ही भुकटी किंवा ही पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता. ह्यामुळे पोट अगदी साफ होतं, अपचन होत नाही आणि मुखशुद्धी देखील होते. आता ही वेलची आणि लवंग भाजून झालेली आहे, ह्याला आपण काढून घेऊया. थोडीशी फुलली की समजून घ्यायचं भाजल्या गेलेली आहे. आता ह्यामध्ये आपण बडीशोप घालून घेणार आहोत. ही मी 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. आणि बडीशोप आपल्याला खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे. फक्त ही मिक्सरमध्ये बारीक निघायला हवी, त्यासाठी थोडीशी क्रंची आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर इथे मी 200 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे. तर तुम्ही प्रमाण जर कमी केलं तर बाकी साहित्याचं प्रमाण देखील कमी करायचं आहे. 200 ग्रॅम बडीशोपसाठी मी 2-2 चमचे इथे ज्येष्ठ मध आणि काळं मीठ घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण थोडंसं टेस्ट करून कमी जास्त करू शकता. कारण आपल्याला कितपत काळं मीठ किंवा कितपत ज्येष्ठ मध हवा आहे हे खाल्ल्यावर लक्षात येतं. आता याला थोडासा क्रंच येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. इथे मी जाड बडीशोपचा वापर केला आहे. तुम्ही हैदराबादी बडीशोप बारीक असते, तिचा वापर जरी केला काहीच हरकत नाही आहे. तर तुम्ही पाचक म्हणून बडीशोप भाजून त्याची पावडर बनवता की त्यामध्ये फ्लॅक्स सीड्स किंवा मगज बी, ओवा, तीळ घालून असं काही पाचक बनवता, कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, ही खूप हेल्दी रेसिपी आहे. तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही याचा आवर्जून वापर करा. जेवल्यानंतर आणि 1 चमचा सकाळी आणि संध्याकाळी जरी खाल्लं तरी हे पुरेसं आहे. तर तुम्ही बघू शकता बडीशोपचा कलर आता बदलला आहे, छान कलर बदलला आहे. याचा सगळीकडे सुवास देखील दरवळायला लागला आहे. तर आता मी हे काढून घेणार आहे, कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही बडीशोप खूप लालसर होईपर्यंत अजिबात भाजायची नाही आहे. तर असंही आपण बडीशोप आणि धना डाळ एकत्र करून भाजून त्याला थोडंसं हळद मीठ लावून स्टोअर करून ठेवतो. त्यामध्ये तीळ भाजतो, त्यानंतर ओवा भाजून घालतो. ह्या ठिकाणी आपण हे सगळं साहित्य घेऊन त्याची पावडर बनवत आहोत. तर आता याचा कलर बदलला, याला आपण काढून घेऊया. आता इथं मी ओवा घेतलेला आहे, ज्या चमच्याने ज्येष्ठ मध आणि काळा मीठ घेतलं आहे त्याच चमच्याने मी 3 चमचे ओवा घेतलेला आहे. ओव्याचं प्रमाण देखील तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण ओवा बऱ्याचदा तिखट लागतं ओव्यामुळे. त्यामुळे तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही प्रमाण कमी करा. माझी बडीशोपची क्वांटिटी देखील जास्त असल्यामुळे मी इथे 3 चमचे ओवा घेतलेला आहे. त्याच्या जारमध्ये बडीशोप घातली आहे, त्यानंतर काळं मीठ, ज्येष्ठ मध, ओवा, लवंग, विलायची सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. आणि हे 2 बॅचमध्ये मी आता बारीक करून घेणार आहे. तर ह्याच पद्धतीने 2 बॅचमध्ये मी सगळं बारीक करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप अशी डस्ट आपण याची करणार नाही, थोडीशी भरड ठेवणार आहोत. ह्यामुळे खायला ती खूप चवदार लागते आणि हलकासा क्रंच आपल्या दाताखाली येतो, तर खायला खूप मस्त लागते. तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. तर ह्याच पद्धतीने सगळी बडीशोप मी
एका डब्यामध्ये घालून ठेवली आणि रोजच्या वापराला मला जेवढी आवश्यक आहे तेवढीच मी इथे काढून ठेवलेली आहे. ही खराब देखील होत नाही, महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.